नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 99 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कार्तिकची गाडी सतीश आणि प्रीती बसलेल्या चौकात येते. गाडी थांबता सगळ्या मुली पटकन गाडीतून बाहेर आल्या. तेव्हा सोनाली थोडं नाटक करत म्हणते, "हे काय ग प्रीती, तुम्ही पिक्चर बघायला आलाच नाही म्हणे. हे आम्हाला काय माहीतच नव्हतं." केतकी लगेच टोमणा मारत म्हणते, "बाहेर निघताना गाडीत पेट्रोल आहे की नाही ते बघायचं ना." प्रीती वैतागून सतीशकडे पाहत म्हणते, "हा सतीश, ह्याने गाडी नीट चेक केली नाही म्हणून मध्येच अडकलो आणि त्यामुळे मला पण पिक्चर बघता आला नाही." ते ऐकून सोनाली लगेच मिश्किल हसत म्हणते, "अगं पण पिक्चर काय मस्त होता प्रीती. एकदम रोमॅन्टिक, फारच छान. आम्ही तर सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं." मग ती डोळे मिचकावत पुढे विचारते, "पण तुम्ही दोघांनी कोणता पिक्चर बघितला?" प्रीती गोंधळून म्हणते, "काय? कोणता पिक्चर?" सोनाली हसत म्हणते, "अगं म्हणजे इतका वेळ तुम्ही दोघांनी काय केलं?" तेव्हा सतीश शांतपणे म्हणतो, "काय करणार सोनाली? गाडी कडेला लावली आणि चालत चालत इथेपर्यंत येऊन बसलो." हे ऐकून सगळ्या मुली एकमेकींकडे पाहतात. सोनाली हळूच खोडकरपणे म्हणते, "म्हणजे या दोघांमध्ये काही झालेलं दिसत नाही." सतीश वैतागून म्हणतो, "चला आता, उगाच उभं राहून चर्चा नको." तेव्हा सगळे एकाच गाडीत कसंबसं बसले आणि कार्तिकची गाडी लावलेल्या ठिकाणी गेले. तेव्हा सतीश प्रीतीकडे पाहून म्हणतो, "प्रीती, तू असं कर, आता माझी गाडी ड्रायव्हिंग कर. या सगळ्या मुलींना घरी सोड आणि माझी गाडी घरी घेऊन जा." प्रीती थोडी आश्चर्याने विचारते, "आणि तुम्ही?" "मी आणि कार्तिक टू व्हीलरने जातो. तू उद्या कॉलेजला येताना माझी गाडी घेऊन ये," असं सतीश म्हणतो. प्रीती मान हलवत म्हणते, "ठीक आहे, मी यांना सोडून घरी जाते आणि उद्या येताना तुझी गाडी घेऊन येते." सतीच्या सांगण्यानुसार प्रीती सोनाली, मनाली, केतकीला त्यांच्या घरी सोडण्यासाठी जात असते. तेव्हा सगळ्या मुली मागच्या सीटवर एकमेकींकडे पाहत हसत बसल्या होत्या. गाडी सुरू होताच वातावरणात एक वेगळीच उत्सुकता पसरलेली असते. थोडा वेळ शांतता राहते आणि मग सोनाली ती शांतता तोडते. सोनाली थोडी पुढे झुकत मुद्दाम खोडकर आवाजात म्हणते, "अगं प्रीती, तू आणि सतीश दोघे एक दुसऱ्याशी नाराज आहात. मग तुम्ही दोघांनी इतका वेळ काय केलं?" तेव्हा गाडीत बसलेल्या सगळ्या मुलींचे कान लगेच टवकारले गेले. जणू पुढचं वाक्य ऐकण्यासाठी सगळ्यांनी श्वास रोखून धरला होता. तेव्हा प्रीती हलकसं हसत म्हणते, "अगं काय करणार? सतीश वैतागलेला होता आणि मी गप्प बसले होते." हे ऐकून सगळ्या मुली एकदम तोंड वाकडं करतात. मनाली लगेच मनातच म्हणते, "अरे देवा, म्हणजे आपला प्लॅन फ्लॉप झाला वाटतं." प्रीती गाडी चालवतच पुढे म्हणते, "तुम्ही सगळ्यांनी पिक्चर एन्जॉय केलं आणि मला मात्र याची शिक्षा मिळाली." तेव्हा सगळ्या हसल्या आणि प्रीती पुढे म्हणते, "मी तर म्हणत होते की मला पण गाडीत बसायचं आहे. पण या कार्तिकला काय एवढी गडबड होती काय माहीत. तो तर लगेच गाडी घेऊन पळून गेला." प्रीती असं म्हणता सगळ्या मुली तोंड दाबून हसू लागल्या. त्या रात्री पिक्चर कुणाला नीट पाहायला मिळाला नव्हता. पण त्या सगळ्यांसाठी हा प्रसंग मात्र कायम लक्षात राहणारा होता. नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सगळे कॉलेजला आले होते. त्या दिवशी जोशी मॅडमांचं लेक्चर सुरू होतं. मॅडम शिकवत होत्या, पण मध्येच त्या थांबल्या आणि म्हणाल्या, "आता लक्ष द्या सगळे." तेव्हा क्लासमध्ये सगळीकडे शांतता पसरते. मॅडम म्हणाल्या, "या सत्रात तुम्हाला जो प्रोजेक्ट करायचा आहे, तो आतापर्यंत केलेल्या सगळ्या प्रोजेक्टपेक्षा वेगळा आणि खूप महत्त्वाचा आहे." सगळे विद्यार्थी लक्ष देऊन ऐकत होते. यावेळी केवळ माहिती वाचून किंवा लिहून चालणार नाही. मॅडम पुढे म्हणाल्या, "तुम्हाला प्रत्यक्ष एखाद्या कंपनीमध्ये जाऊन ती कंपनी कशी चालते ते पाहायचं आहे. एखाद्या कंपनीचं मॅनेजमेंट कसं केलं जातं, कंपनी कशी हँडल केली जाते, कंपनीमध्ये कामाची विभागणी कशी असते, अडचणी आल्यावर त्या कशा सोडवल्या जातात, हे सगळं तुम्हाला प्रत्यक्ष पाहून समजून घ्यायचं आहे." त्या पुढे म्हणाल्या, "हा प्रोजेक्ट 4-4 जणांच्या गटाने करायचा आहे. प्रत्येक गटाला वेगवेगळ्या शहरात किंवा गावात जावं लागेल." तेव्हा सगळे एकमेकांकडे पाहू लागले. "प्रत्येक गटाला वेगळी कंपनी दिली जाईल." जोशी मॅडम ठामपणे म्हणाल्या, "काही गट उत्पादन क्षेत्रातील कंपनी पाहतील, काही सेवा क्षेत्रातील, तर काही व्यवस्थापनावर भर असलेल्या कंपन्यांमध्ये जातील." त्या थोड्या थांबतात आणि जोडतात, "तिथे जाऊन तुम्ही माहिती घ्यायची आहे, कामकाज समजून घ्यायचं आहे आणि मग त्यावर आधारित तुमचं निरीक्षण मांडायचं आहे. आणि एक लक्षात ठेवा, हा प्रोजेक्ट फक्त गुण मिळवण्यासाठी नाही. तर उद्या तुम्ही एखाद्या कंपनीत काम कराल किंवा स्वतःची कंपनी उभी कराल, तेव्हा आजचा हा अनुभव तुमच्यासाठी उपयोगी ठरेल." जोशी मॅडम हातातली यादी उघडतात आणि गटांची नावे वाचायला सुरुवात करतात. प्रत्येक गटाचं नाव सांगताना तो गट कोणत्या कंपनीमध्ये जाणार हेही मॅडम सांगत होत्या.
तेव्हा क्लासमध्ये कधी कुजबूज ऐकू येत होती, तर कधी एखादं हलकंसं हसू उमटत होतं. कुणाला आपला गट आवडतो, तर कुणी नाव ऐकताच मित्रांकडे पाहतो. मॅडमांनी शेवटच्या गटाचं नाव वाचलं आणि यादी बंद केली. आणि तेव्हा स्पष्ट होतं, की सतीश आणि प्रीती दोघे 2 वेगवेगळ्या गटात होते. तेव्हा कोणी काही बोलत नाही, पण दोघांच्याही मनात एकच विचार येत असतो, आपण एकाच गटात असतो, तर बरं झालं असतं. मॅडम शेवटी म्हणाल्या, "आणि हो, अजून एक सांगते, हा प्रोजेक्ट सगळ्यांनीच करायचा आहे. कसलंही कारण देऊन कुणीही हा प्रोजेक्ट करण्यासाठी नकार द्यायचा नाही." इतकं सांगून झाल्यानंतर मॅडमांचं लेक्चर संपतं आणि दुसरं लेक्चर सुरू होईपर्यंत संपूर्ण क्लासमध्ये एकच विषय सुरू होता, तो म्हणजे हा प्रोजेक्ट. कुणी कोणत्या कंपनी जाणार, कुणाला कुठे जायला मिळालं, कुणाचा गट कोणता, अशा सगळ्या चर्चा चालू होत्या. दुसरं लेक्चर झाल्यानंतर ब्रेकमध्ये सगळे कॅन्टीनमध्ये गेले. तेव्हा तिथेही खाण्यापिण्यापेक्षा जास्त चर्चा त्या प्रोजेक्टची चालू होती. तेव्हा केतकी म्हणते, "आपल्या गटात नेमकं कोण-कोण आहे ते नीट बघितलं का?" नीता लगेच मोबाईल काढत म्हणते, "हो, मी तर लगेचच नावं सेव्ह करून ठेवले. म्हणजे 4 दिवसात जायचं आहे, तर आधीच ओळख झाली पाहिजे ना." सोनाली हसत म्हणते, "माझ्या गटात 2 मुलं आणि 2 मुली आहेत. एकदम बॅलन्स टीम आहे माझी." तर प्रीती थोडा विचार करून म्हणते, "खरं सांगायचं तर हा प्रोजेक्ट आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. भविष्यात नक्कीच याचा आपल्याला फायदा होणार." ते ऐकून सोनाली लगेच उत्साहात म्हणते, "हो, खरंच प्रीती, मी तर या प्रोजेक्टसाठी खूपच एक्सायटेड आहे." मला तर प्रीती, एखाद्या मोठ्या कंपनीचा सीईओ कसा रुबाबात फिरतो ते प्रत्यक्ष बघायचं आहे. ती डोळे मोठे करत पुढे म्हणते, "किती ॲटिट्यूड असतो ना त्यांचा, भारी पर्सनॅलिटी असते त्यांची. मी तर कंपनीत गेल्यावर आधी सीईओलाच भेटणार आहे." हे ऐकून नीता हसत डोकं हलवते आणि म्हणते, "कोणाचं काय असतं, तर ह्या सोनालीचं नेहमी काहीतरी वेगळंच असतं. प्रोजेक्ट आपल्या भविष्यासाठी आहे आणि हिला सीईओचा रुबाब बघायचा आहे म्हणे." सगळे तेव्हा जोरात हसू लागले, तर केतकी म्हणते, "आणि 4च दिवसात आपल्याला जायचं आहे. आता सगळी तयारी नीट करायला हवी." तेवढ्यात पाठीमागे बसलेला रोहन सगळ्यांचं बोलणं ऐकत हसतच म्हणतो, "जाण्याआधी एकदा नीट चेक करून बघा." तेव्हा सगळे दचकून पाठीमागे वळून पाहू लागले. तो पुढे म्हणतो, "कारण कोणाला तरी परवा मळमळ होत होती. डोकं गच्च झाल्यासारखं वाटत होतं. मग चेक करून बघा, काही गुड न्यूज आहे का?" हे ऐकता सतीश आणि प्रीती दोघेही एकदम एकमेकांकडे पाहू लागले. क्षणभरासाठी टेबलावर शांतता पसरते. त्या एका क्षणात दोघांनाही कळून चुकतं, हे बोलणं चुकीचं आहे. सतीच्या चेहऱ्यावर राग उसळतो, तो खुर्चीत पुढे सरकतो. पण लगेच थांबतो आणि मनात म्हणतो, "नाही, यावेळी मी काही बोलणार नाही. आज प्रीतीनेच बोलायला हवं." आणि खरंच प्रीतीचा संयम अखेर तुटतो. ती अचानक उभी राहते. रोहनकडे वेगाने चालत जाते आणि कुणाला काही समजायच्या आतच त्याच्या कानाखाली एक जबरदस्त चापट लगावते. कॅन्टीनमध्ये क्षणभर पूर्ण शांतता पसरते. प्रीतीचा श्वास थोडा जड झालेला असतो, पण आवाजात धडधडणारा संताप स्पष्ट दिसत असतो. "आम्ही स्टेजवर भूमिका केली म्हणून आमच्या आयुष्यावर हसण्याचा तुला कोणी अधिकार दिला रोहन? लग्नासारख्या पवित्र नात्याची तू अशी चेष्टा करतोस? तुला थोडं तरी भान आहे का? शब्द उच्चारण्याआधी ते किती खोल जखम करू शकतात याचा विचार तरी कर. तू काय बोलतोस, कुणाबद्दल बोलतोस, याची जरा तरी जाणीव आहे का तुला?" तिच्या डोळ्यात केवळ राग नव्हता, तो स्वाभिमान होता. ती पुढे काहीच न बोलता मागे वळते. तेव्हा तिच्या डोळ्यात अपमानाची जळजळ आणि स्वतःचा सन्मान जपल्याचं समाधान दोन्ही असतं. सगळे गप्प उभे होते. सतीश मात्र तिच्याकडे पाहत मनात म्हणतो, "शाब्बास प्रीती, आज तू स्वतःसाठी उभी राहिलीस, याचा मला खूप अभिमान आहे." पुढे काय होईल, सतीश रोहनला कसं उत्तर देईल, याच्यासाठी तुम्हाला पुढचा भाग ऐकावा लागेल. पण तोपर्यंत हा भाग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा.